नमस्कार. माय कल्याण प्रॉपर्टीमध्ये आपलं स्वागत आहे. मी सतीश सुर्वे. आज आपण कल्याणमधील बिगेस्ट टॉवर म्हणजे 45 माळ्याचा बिगेस्ट टॉवर बनतोय आणि हा पहिला टॉवर आहे कल्याणमध्ये एवढा मोठा बनणारा. आणि त्या टॉवरबद्दल आपण झिरोपासून त्याचं काम तुम्हाला दाखवणार आहोत. आणि मिशन 45 मिशन 45 हा आपण त्याचं नाव ठेवलेलं आहे आणि त्याचा हा पहिला एपिसोड आपण सुरू करतो. आणि त्या टॉवरचं काम मी तुम्हाला प्लिंथ लेवलपासून दाखवणार आहे. म्हणजे आत्ता त्याचं काम 15 दिवसापूर्वी सुरू झालं आहे. गुढीपाडव्याला त्याची ओपनिंग झाली आणि आत्ता काम कोणत्या स्टेजला आहे आणि पुढे ते कसं कसं काम होईल, त्याला वापरलं जाणारी सळी, त्याला वापरलं जाणारं सिमेंट, त्याला वापरणे जाणारी रेती, त्याला वापरणे जाणारी C4X विटा या कुठल्या पद्धतीच्या असतील आणि हा प्रत्येक स्लॅब कसा बनला जाईल आणि त्याचे जे पिलर्स आहेत ते कुठल्या पद्धतीने आत्ता बनत आहेत आणि बनले जातील पुढे, त्यावरती सुद्धा आपण बारकाईने लक्ष देणार आहोत. आणि या टॉवरची आपण जर्नी सुरू करणार आहोत आणि त्याचा प्रत्येक एपिसोड मी तुम्ही बघून घ्या आणि कोणत्या पद्धतीनं काम सुरू होतं आणि कुठल्या क्वालिटी लेवलने ते काम होणार आहे, तर त्या कामाची पण मी तुम्हाला पूर्ण माहिती देणार आहे. आणि ह्या माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपण त्या प्रोजेक्टची पूर्ण जर्नी करू. आणि त्यानंतर तुम्हाला या प्रोजेक्टला व्हिजिट जर करायची असेल तर माझा नंबर पण सुद्धा खाली आहे. त्या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करा, फोन करा आणि मग माझा कोण स्टाफ असेल किंवा मी स्वतःसुद्धा तुम्हाला तिथून घरापासून आणण्याची तयारी करून तुम्हाला तो प्रोजेक्ट दाखवून तो बारकाईने तुम्हाला समजवून सांगेल की या प्रोजेक्टमध्ये जर तुम्ही घर घेणार असाल आणि या कल्याणमध्ये खडकपाडा जो एरिया आहे, तसा प्रत्येक शहरामध्ये, ठाणे शहरामध्ये म्हणायला गेलात तर नौपाडा किंवा आत्ता जो घोडबंदर रोड, कापूर बावडी, तलावपाली, तसं कल्याणमधला जर म्हणायला गेलात तर खडकपाडा सर्कल, वसंत व्हॅली, मुंबई युनिव्हर्सिटी हे नावाजलेली ठिकाणे आहेत तिथे. आणि आत्ताच्या सध्याच्या तारखेला तिथे घर घेणं आणि त्या घराबद्दल आपल्याला माहिती करून घेणं त्यासाठी फार महत्त्वाचं आहे. तर त्याच्यासाठी माझी तुम्हाला जरूर मदत होईल. तर तुम्ही या खाली दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा, फोन करा आणि आपण जाऊ. आता मी माझ्या ऑफिसमधून हा सुरुवात केलेल्या एपिसोड बनवायची. आता यानंतर मी ॲक्च्युअली त्या साईडवरती जाईल आणि साईडवरती कोणत्या पद्धतीनं आता काम सुरू आहे आणि कोणत्या लेवलमध्ये आहे, तसं दर 15 दिवसांनी मी त्याचा व्हिडिओ टाकेल. तुम्ही हा एपिसोड पूर्ण माझा बघत राहा. ही मिशन 45 ही जर्नी पूर्ण बघत राहा आणि आपण जरूर भेटा. या प्रोजेक्टबद्दल माहिती करून घ्या. या प्रोजेक्टमध्ये 2 BHK, 3 BHK आणि 4 BHK विथ पार्किंग. तर पार्किंग सकट हे पूर्ण फ्लॅट आहेत. त्याच्यामध्ये 35 ॲम्युनिटीज सुद्धा आहेत. ॲम्युनिटीज फ्लोअर कुठला आहे, काय आहे ते सगळं मी तुम्हाला हळूहळू समजून सांगेन. चिल्ड्रन प्ले गार्डन आणि विशेषतः हा जो प्रोजेक्ट बनतोय तो 90 फीटला रोडलाच बनतोय. डिवायडर रोड असेल तो आणि त्या रोड टचमध्ये प्रोजेक्ट आहे. अशा पद्धतीने मी आज पहिला हा एपिसोड त्याचा बनवत आहे. असेच 15 दिवसानंतर या चॅनलवरती आपल्यावरती प्रोजेक्टचे डिटेल्स, प्रोजेक्ट कुठपर्यंत आलेला आहे, तर ही जर्नी जवळजवळ 4 वर्षाची असणार आहे. आणि जर कुणाला आता त्याच्यात जर इंटरेस्ट असेल आणि आत्तापासून आपण थोडे 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 जर
पैसे देऊन सुद्धा आपण तो बुक केला तर 4 वर्षात आपल्याला ते घर मिळू शकतं. आणि हे जे बिल्डर आहेत, हे बिल्डर गेले 25 वर्षापासून नवी मुंबईकडे प्रोजेक्ट करतात. नवी मुंबई, खारघर, नेरळ इकडे सुद्धा त्यांचे आता पण प्रोजेक्ट सुरू आहेत. आणि कल्याणमधील हा पूर्णत्वाला गेलेला दुसरा प्रोजेक्ट आहे आणि हा तिसरा. तर 2 प्रोजेक्ट कल्याणमध्ये पूर्णत्वाला गेलेले आहेत. त्यामुळे त्यांचं सुद्धा नाव आहे आणि त्यांच्या कामाची क्वालिटी आणि त्यांची काम करण्याची पद्धत ही फार सुंदर आहे. मी गेली 2 ते 2.5 वर्षापासून त्यांच्या सोबत आहे आणि त्यांनी बनवलेले प्रोजेक्ट ते सुद्धा आपल्या खडकपाड्यातच आहेत. ते सुद्धा तुम्हाला बघता येतील आणि मग तुम्हाला ठरवता येईल की हे काम कोणत्या लेवलने होईल. आणि आत्ता त्यांनी आपल्या इथे सॅम्पल फ्लॅटसुद्धा बनवून ठेवलेला आहे. तर मी नंतर आता गेल्यानंतर ग्राउंड लेवलला आता काय काम चालू आहे ते सुद्धा तुम्हाला दाखवेल आणि त्याच्यानंतर मी त्या सॅम्पल फ्लॅटमध्ये जाऊन दाखवेल की सॅम्पल फ्लॅटच्या ज्या भिंती लेवलपासून भिंतीमध्ये किंवा त्याला कलर कुठला वापरला गेलेला आहे आणि कलर कोणता वापरणार आहेत आणि प्लॅस्टर करतात का नाहीत, प्लास्टर केल्यानंतर POP लेवल आणि त्या सगळ्या बारकाईने तुम्हाला मी दाखवणार आहे. ठीक आहे. तर ह्यानंतर आपण प्रोजेक्टवरती जाऊया आणि बाकीचा तिकडचं जे काम आहे ते सुद्धा या व्हिडिओवरती तुम्ही बघून घ्या पुढे. थँक्यू. धन्यवाद. तुम्हाला 550 डी 32 mm ची साडी आहे बघा. जवळ तुला झूम करून दाखवा. 32 mm ची साडी आहे, ही झूम करून दाखवा. त्याच्यानंतर 20 mm 22 mm म्हणजे प्रत्येक ह्याच्या सळ्यासुद्धा आहेत. त्या कोणत्या पद्धतीच्या सळ्या ते पण आपण दाखवतोय तुम्हाला. 6 mm पासून 32 पर्यंत गेलेले आहे. आणि या प्रोजेक्टवर प्रोजेक्टवर आहोत आपण आता उभे. याच्यानंतर मी तुम्हाला सॅम्पल फ्लॅटकडे जर्नी करीन आणि तुम्हाला सॅम्पल फ्लॅट पण दाखवून देऊ. हा आत्ताची जी स्टेज आहे ही आत्ताची स्टेज प्लिंथ लेवलची स्टेज आहे आत्ताची. आणि ह्याच्यानंतर प्लिंथ 15 दिवसानंतर आपली पुढची स्टेप सुरू होईल आणि त्यावेळेला पण आपण तो युअर प्रोजेक्ट व्हिडिओ आपण दाखवूया. ह्यांना इथे कुठे फेरी करून घ्या. या जरा आपण तिथे पुढे जाऊन बघूया तिथपासून कुठपर्यंत आहे काम आले आहेत. ही पण बघा, ही पण सळी बघा. ही 20 mm च्या सळ्या द्या. ही बघा, ही सळी 20 mm ची सळी. एवढ्या प्रकारचं मोठ्या प्रकारचं हे काम सुरू आहे. इकडे इकडे बस बस या इकडे. एक त्यांना प्रोजेक्टमध्ये इकडे या. इथून हा पूर्ण हे सगळे कॉलम बनत आहेत खाली. हे बघा, हे सगळे छोटे छोटे कॉलम बनत आहेत. हे बघा, बस बस इथूनच दाखवा. हे सगळे छोटे 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 कॉलम बनत आहेत. ठीक आहे. ओके, चला आपण सॅम्पल फ्लॅटला जाऊया. ओके, सॅम्पल फ्लॅटला जाऊ. सॅम्पल फ्लॅटला जाऊ आपण. सॅम्पल फ्लॅट व्हिजिट करून घेऊया. ठीक आहे. आलो आपण आता. आपण फ्लॅटमध्ये जाऊया आणि हा फ्लॅट बघून घेऊया. या माझ्या मागे. बघा केवढा मोठा फ्लॅट आहे हा. 3 BHK चा सॅम्पल फ्लॅट आहे. 2 BHK, 3 BHK आणि 4 BHK. आणि हा जो हॉल आहे, हॉलची जी साईज आहे ती 10x6x19. हा एवढा मोठा प्रकारचा हॉल आहे आणि हॉललाच कनेक्टेड इथपासून त्या किचन लेवल पर्यंत 20 बाय 5.5 फुटाची 20 बाय 5.5 फुटाची ही 20 बाय 5.5 फुटाची बाल्कनी. एवढी मोठी बाल्कनी बघा. आणि त्याच्यानंतर हा पूर्ण आपण हॉलमध्ये एंट्री केली. या इथून हा जो डायनिंग स्पेस दिलेला आहे 4 बाय 18 गुणिले 6 बाय 8 बाय 6. आणि मग आपण किचन मध्ये आहे. किचन दोन्ही साईडला हा किचन प्लॅटफॉर्म, हा सर्व्हिस प्लॅटफॉर्म आणि पूर्ण टायलिंग. आणि हा जो 8.5 बाय 10 चा किचन, मोठा प्रशस्त किचन आहे.
किचन सुद्धा मोठा आणि प्रशस्त आहे आणि त्या बाजूला सुद्धा किचनला याच्या टायलिंग पूर्ण केलेले आहेत बघा, मोठ्या पूर्ण टायलिंग केलेल्या आहेत, पूर्ण कव्हर केलेलं आहे किचन. त्याच्यानंतर आपण या साईडला तुम्हाला वॉर्डरोब बनवण्यासाठी एक जागा दिली, सुंदरशी वॉर्डरोब बनवायला जागा दिली. त्याच्यानंतर हा आपला कॉमन वॉशरूम आहे आणि मग इकडे ह्या साईडला ना आपल्याला युटिलिटी झोन दिला आहे, तो सुद्धा 5.5 बाय 6.3चा युटिलिटी झोन आहे. या 4 बाय 11 बाय 6.7 हा पॅसेज. आल्यानंतर उजव्या साईडला पहिला बेडरूम, जवळजवळ 10 बाय 13.5चा पहिला बेडरूम. केवढा मोठा बेडरूम आहे, एवढा मोठा बेडरूम आहे. आणि त्याच्यानंतर दुसरा मास्टर बेड, हा दुसरा मास्टर बेड. त्या मास्टर बेड मध्ये सुद्धा हा पहिला किचन दिलाय, वॉशरूम, बाथरूम आणि हा साईडला 10 बाय 14.5चा आणि ह्याला सुद्धा बाल्कनी दिली, वॉकिंग बाल्कनी. या एल टाईप मध्ये बाल्कनी दिली बघा, ही पूर्ण एवढी बाल्कनी दिली मोठी. त्याच्यानंतर तिसरा मास्टर बेडरूम. या हा बघा 15.5 बाय 12.5चा 15.5 बाय 12.5चा बेडरूम आणि त्याला अटॅच 5.5 बाय 8ची गॅलरी, बाल्कनी गॅलरी इन कव्हर. आणि तुम्हाला इथे पाऊस सुद्धा लागणार नाही आणि एवढी मोठी ही गॅलरी आहे आणि त्यालाच अटॅच वॉशरूम दिलेला आहे. हा अटॅच वॉशरूम आहे त्याला आणि तिथे सुद्धा युटिलिटी झोन आहे. हा एक्स्ट्रा युटिलिटी झोन आहे, तुम्हाला युटिलिटी करता येते, वापरता येतो. आणि हा शॉवर साठी जागा आहे. अशा प्रकारे हा आपण पूर्ण तुम्हाला दाखवून घेतला. हा फ्लॅट आहे. फ्लॅट सुद्धा बघताना सुद्धा बनवलेला आहे बघा. आता किती पूर्ण फिनिश केलेलं आहे, त्या पूर्ण भिंती वगैरे फिनिश केलेल्या आहेत. त्याला पीओपी करूनच त्याला प्लास्टर झाल्यानंतर त्याला पीओपी केलेलं आहे. त्यामुळं काम त्या पद्धतीचं आहे. काम बघण्यासाठी तुम्ही यावं लागेल आणि क्वालिटीवर काम आहे. आणि याची जी हाईट दिलेली आहे, मोठी हाईट दिलेली आहे, 10.5 फुटाची हाईट आहे. ही हाईट सुद्धा मोठी हाईट दिलेली आहे आणि जरूर तुम्ही व्हिजिट करूया, आपण या प्रोजेक्टला व्हिजिट करूया आणि त्यांचं काम सुंदर काम आहे आणि या काम सुद्धा बघून घेऊया. आणि खाली नंबर जो देत आहोत तुम्हाला, त्या नंबरवरती आपण कॉन्टॅक्ट करूया आणि पहिली व्हिजिट बुक करून घ्या आणि व्हिजिट बुक केली की आपण त्या व्हिजिट प्रमाणे येऊया. धन्यवाद. ओके, बाय. छान होता ना प्रोजेक्ट, कसा वाटला? सुंदरसा प्रोजेक्ट आहे हा आणि खरंच विजिट करा. आणि माझा जो नंबर आहे 9930301412 या नंबरवर तुम्ही कॉल करा आणि विजिट बुक करून ठेवा. कारण मी त्यांच्यासोबत एक 3-4 वर्षापासून जोडलेलो आहोत आणि झिरोपासून मला माहिती आहे कुठल्या लेवलमध्ये काम चालतं आहे. आणि माझ्यासोबत जर तुम्ही येत असाल तर मी तुम्हाला चांगल्या बेस्ट किमतीमध्ये जरूर, कारण मला माहिती आहे कुठल्या लेवलनी काम सुरू आहे आणि कुठल्यापर्यंत जाणार आहे ते आणि काय त्यांचा स्टेजमध्ये काम असतं. आणि माझ्या याचा तुम्हाला उपयोग होईल आणि मलासुद्धा तिथं तुम्हाला काही ना काही बेस्टच्या बेस्ट सोल्युशनमध्ये काम करता येईल. तिथे नक्की व्हिजिट करूया आपण. भेटूया पुन्हा एकदा नेक्स्ट एपिसोडमध्ये. धन्यवाद.